बातमी मुंबईतून आहे। मुंबईच्या मतदार यादीत दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेला मतदार आढळलाय। एकाच व्यक्तीचं नाव दोनदा नाही तीनदा नाही तर 103 वेळा यादीत असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे। मुंबईमध्ये तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। 4,33,000 व्यक्तींची नावं वारंवार नोंदवली गेल्यानं अशा डुप्लिकेट मतदारांची संख्या सुमारे 11 लाखांवर आहे। मात्र डुप्लिकेट मतदाराचं नाव किती वेळा वारंवार नोंदवलं गेलं याची माहिती प्रशासनाकडे नाही। मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव मतदार यादीमध्ये दोनदा असल्याचं समोर आलंय। दुबार मतदारांची नावं हटवण्यासाठी पालिका प्रशासन आता विशेष मोहीम हाती घेणार आहे। 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्याची मोहीम चालवली जाईल। 24 वॉर्डमधील निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून सहाय्यक आयुक्त ही विशेष मोहीम राबवतील। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। वेदांत, तब्बल 103 वेळा एका मतदाराचं नाव नोंदवलं गेलंय मतदार यादीमध्ये। आता या सगळ्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किती वेळ लागेल आणि त्यासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत? पालिका विशेष मोहीम यामध्ये हाती घेत आहे। वॉर्ड वाईज हे दुबार मतदार आहेत, त्यांची नावं ही शोधली जात आहेत। प्रज्ञा, आपण हे बघितलं पाहिजे, हे संभाव्य दुबार उमेदवार आहेत, म्हणजे हे दुबार उमेदवार आहेत की नाही याबद्दल कन्फर्मेशन अजूनही प्रशासनाकडे नाहीये। मात्र ज्या प्रकारे माहिती समोर येते त्यामध्ये एकाच व्यक्तीचे 103 वेळा नावं या मतदार यादीमध्ये असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। असंही असू शकतं की तो व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे एक असतील आणि त्यामुळे या सगळ्याची माहिती आता मुंबई महापालिका घेते। अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। 4,33,000 असे व्यक्ती आहेत, त्यांनी एकपेक्षा अधिक वेळा नाव नोंदणी या मतदार यादीमध्ये केलेली आहे आणि त्यामुळे या 4,33,000कडनं हमीपत्र सुद्धा भरून घेतलं जाणार आहे। आणि एकूण जर आपण बघितलं दुबार, तिबार आणि आता आपण बघतो 103 वेळा हायएस्ट नाव नोंदणी एकाच व्यक्तीने केलेली आहे, तर त्यामुळे ती संख्या साधारणपणे 11 लाखांच्या जवळपास जाते। त्यामुळे मोठी टास्क असणार आहे मुंबई महापालिकेला, कारण कमी वेळामध्ये आपल्याला ह्या दुबार जे मतदार आहेत ते हटवण्याचं आणि त्यांच्याकडनं हमीपत्र भरून घ्यायचं। बरोबर वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी। तर 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार मतदार हटवण्याची मोहीम आता हाती घेतली जाणार आहे। महापालिकांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या आधी या सगळ्या मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांचं नाव सुद्धा मतदार यादीत दोनदा आढळलंय, तर फक्त मुंबईमध्ये एकूण 11 लाख दुबार मतदार असल्याचं दिसतंय आणि एका व्यक्तीचं केवळ एक दोनदा नाही तर तब्बल 103 वेळा नाव मतदार यादीमध्ये नोंदवलं गेलेलं आहे। त्यामुळे निवडणुकांना सामोरं जाण्यापूर्वी या सगळ्या त्रुटी दूर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आता काम हाती घेण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।